नमस्कार, मी मेघा. महाराष्ट्र न्यूज 7च्या मराठी बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत करते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. यावेळी नितीन राऊत बोलताना म्हणाले, आम्ही कमी काळात मिळालेले काम चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु याबद्दल आम्हाला मुळीच खंत नाही. सोबतच नितीन राऊत यांनी राज्यातील जनता आमच्या कामाची दखल घेईल असेही ते म्हणाले. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. हे 1 वर्ष आमच्यासाठी अत्यंत संकटाचं, महायुद्धाचं असं हे वर्ष गेलेलं आहे. या वर्षामध्ये केवळ करोनाचं महासंकट नाही आलं, तर अतिवृष्टी झाली, महापूर आला आणि अवेळी पाऊससुद्धा या ठिकाणी आला. यांनी भरपूर नुकसान राज्याचं झालं आणि कमी काळ आम्हाला या ठिकाणी खास करून काम करायला मिळालं. तरी पण आम्हाला जितकं शक्य झालं ते सगळं काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहोत. आणि मला यामध्ये मुळीच खंत नाही की निश्चितपणे सर्व राज्यातील जनता आमच्या कामाच्याबद्दलची निश्चितपणे या ठिकाणी दखल घेईल. त्याबरोबरच वीज बिलाच्या मुद्द्यावरही त्यांनी चर्चा केली. मंत्रिमंडळाला 8 वेळा प्रस्ताव दिल्याचे सांगून राज्याच्या तिजोरीत पुरेसा निधी उपलब्ध होईल तेव्हा या संबंधित निश्चितपणे विचार करू असेही ते म्हणाले. वीज बिल माफीवरती कोणताही वाद या ठिकाणी नाही. वीज बिल माफीवर मंत्रिमंडळापुढे 8 वेळा प्रस्ताव गेलेले आहेत. आजही प्रस्ताव त्या ठिकाणी प्रलंबित आहे. योग्य वेळी जेव्हा राज्याच्या तिजोरीमध्ये पुरेसा निधी उपलब्ध होईल त्यावेळेला आम्ही निश्चितपणे या संबंधी विचार करू. आणि मी आपणास सांगू इच्छेन की या संबंधी संपूर्ण मंत्रिमंडळ महाविकास आघाडीचं लोकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु केंद्राचे 29,000 कोटी जे आमचे हक्काचे, अधिकाराचे GSTचे पैसे अजून आम्हाला मिळालेले नाही. जे काही ऊर्जा खात्यावरती आज बोजा निर्माण झाला थकबाकीचा, हे भारतीय जनता पक्षाचं देणं आहे. त्यांनी आमच्यावर ही अवस्था निर्माण केलेली आहे. परंतु याही अवस्थेतून आम्ही वाटचाल करून आपल्या विभागाला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. अजिबात नाही कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना असा वाद आपल्याला दिसणार नाही. हे वादाचं वागूळ या ठिकाणी उभं करण्याचं काम केवळ भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करत आहे, परंतु ते याच्यामध्ये यशस्वी होणार नाहीत. सरकार ही ठाकरेंचीच या ठिकाणी राहणार आणि 5 वर्ष टिकणार आहे. महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबरला होत आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष रिंगणात आहेत. याला लक्षात घेता राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे अपक्ष उमेदवार प्राध्यापक डॉक्टर विनोद तुळशीराम राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी परिषदेत बोलताना ते म्हणाले की ही परिवर्तनाची वेळ आहे. आता तरी उच्च शिक्षित आणि तुमच्या समस्या सोडविल्या जाईल या दिशेने प्रयत्न करणारा उमेदवार निवडा असेही भावनिक आवाहन त्यांनी केले. सर, मी माझा एजेंडा म्हणजे माझा जाहीरनामा मी त्याच्यामध्ये राबवलेलाच आहे, म्हणजे दिलेलाच आहे. तरी मी सांगतो आहे की पदवीधरांसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी जर उपलब्ध करून देता येत असेल तर देता येऊ शकतात. त्या दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजपर्यंतच्या प्रतिनिधींनी प्रयत्नच केला नाही, त्यांचा आवाज म्यूट राहिला. मी सगळ्या पदवीधरांचा आवाज होऊन विधान परिषदेच्या सभागृहात जाऊ इच्छितो, पदवीधरांचं प्रतिनिधित्व करू इच्छितो. त्याच्यामुळे पदवीधरांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवणारं नेतृत्व माझ्या रूपानं लाभलं आहे असं मला वाटतं. मी सगळ्याच पदवीधरांना नम्र आवाहन करतो, भावनिक आवाहन करतो की हीच ती परिवर्तनाची वेळ आहे. आता तरी आपला खरा, योग्य, उच्चशिक्षित प्रतिनिधी निवडा आणि आपल्या समस्या कशा सोडवल्या जाईल ह्या दिशेनं प्रयत्न. स्थापित नेते जे बालेकिल्ला आहे तुम्ही त्याला सर करणार? हो सर, माननीय माजी मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत आणि ज्या पद्धतीने ते आपला फौजफाटा घेऊन दिसत आहेत आपल्याला, पंचतारांकित हॉटेल्समध्ये मिटिंग्स होत आहेत किंवा अनेक ठिकाणी सभागृहांमध्ये मिटिंग्स होत आहेत, यावरून लक्षात येतं आहे की राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी म्हणा किंवा त्या नेत्यांनी ह्या निवडणुकीची धास्ती घेतलेली आहे. एक नवं आव्हान मी त्यांच्यासाठी ठरतो आहे, कारण या निवडणुकीमध्ये पदवीधरांमध्ये खऱ्या अर्थानं उत्साह निर्माण झालेला आहे. त्यांना वाटतंय कुठेतरी डॉक्टर विनोद राऊत यांच्या रूपानं आपल्याला एक चांगला उमेदवार मिळतो आहे.
पहिली गोष्ट ही की एकीकडे संस्था चालक उभे आहे आणि दुसरीकडे मी उभा आहो. मला असं वाटतं की याच्यासारखा दुसरा म्हणजे ह्यासारखी दुसरी कुठलीही गोष्ट आजपर्यंत निवडणुकीच्या इतिहासामध्ये घडलेली नाही. राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींकडे लक्ष देण्याऐवजी माध्यमांनी एकीकडे संस्था चालक उभा आहे, दुसरीकडे त्याच संस्थेमध्ये कार्य करणारा प्राध्यापक देखील उभा आहे. हे लोकशाहीचं यश आहे, हे निकोप लोकशाहीचं यश आहे. ह्या दिशेनं माध्यमांनी मला पुढे न्यावं. हे खऱ्या अर्थानं संविधानाचं, भारतीय संविधानाचं यश आहे की ज्या कॉलेजमधला संस्थाचालक देखील उभे राहू शकतात, त्याच कॉलेजमधला एक प्राध्यापक देखील ज्याला समस्यांची जाणीव आहे, ज्याला समस्या ठाऊक आहे आणि त्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने तो पुढे आलेला आहे. ही मत मला का द्यावं? कारण मला समस्यांची जाणीव आहे. मी विद्यार्थ्यांप्रती जोडलेला आहो. पदवीधरांचे खरे प्रश्न मला ठाऊक आहेत म्हणून मला मत द्यावं. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 15 वर्षांपूर्वी हिंगणघाट तालुक्यामधल्या वडनेर पोलीस स्टेशनमध्ये एका पदवीधरानं आपली प्रमाणपत्र जाळली होती कारण वैफल्याच्या निराशेच्या भावनेमधून. 15 वर्षाचं चित्र आपल्याला आजही दिसतंय. तुम्हाला सिद्धार्थ नितनवरे नावाचा एक व्यक्ती नागपूरच्या रस्त्यांवर विमनस्क अवस्थेत फिरताना दिसेल. MA मेरिट आलेला, मराठीमध्ये मेरिट आलेला, नेटसेट झालेला हा पोरगा, ज्याच्या हाताखालून अनेक लेखकांची पुस्तकं मुद्रित शोधन होऊन गेली. त्याला नोकरी भेटू शकली नाही. कारण काय? कारण त्याच्याजवळ डोनेशन नव्हतं, पैसा नव्हता द्यायला. मात्र विद्वत्ता प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्याजवळ होती. हे एक प्रातिनिधिक उदाहरण तुम्हाला नागपूरच्या रस्त्यांवर फिरताना दिसेल. तुमचे कॅमेरे कदाचित त्या दिशेने तुम्ही वळवलेत ना, तर तुम्हाला सिद्धार्थ नितनवरे हे चित्र दिसेल. 1 डिसेंबरला महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक होणार आहे. या संदर्भात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला. काय म्हणाल तुम्ही आजची पत्रकार परिषद जी घेतली, काय सांगाल? पत्रकार परिषद आजची तर आम्ही समर्थनासाठी घेतली आणि हे सांगण्यासाठी घेतली की इथे जे 2 उमेदवार उभे आहेत, दोनही मनुवादी पक्षाचे उभे आहेत आणि त्यातला एक पक्ष भाजपा ज्यांच्या नीती नियमावर चालतो, ज्यांच्या धोरणावर चालतो, त्या RSSचे सर्वेसर्वा मोहनजी भागवत यांनी सांगितलं आहे की या देशातून आम्हाला आरक्षण संपवायचं आहे. आणि दुसरे जे काँग्रेस आहे, त्या काँग्रेस हे आरक्षण सडवणारा पक्ष आहे. कारण की ओबीसींना आरक्षण आदरणीय VP सिंगांनी दिलं, त्यांना तर दिलंच नाही. यांनी काकासाहेब कालेलकर अवॉर्ड सडवलं, मंडल कमिशन सडवलं आणि शेवटी जेव्हा VP सिंग बनले प्रधानमंत्री तेव्हा त्यांनी दिलं. जर समजा VP सिंग पंतप्रधान बनले नसते 2020 पर्यंत या ओबीसींना आरक्षण मिळालं नसतं. आजही काँग्रेसची भूमिका ही ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेबद्दल साशंकपूर्ण आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की SC STला जे 22.5% आरक्षण आहे ते काँग्रेसने कधीच भरलं नाही. 2% आणि 1% वर भरलं नाही. मग एक आरक्षण चढवणारी यंत्रणा आहे, दुसरी आरक्षण संपवणारी यंत्रणा आहे. मग जेवढे आरक्षण भोगी याच्यामध्ये पदवीधर आहेत, रजिस्टर पदवीधर आहेत, ते SC ST OBC DT&T VGNTचे सर्वात जास्त आहेत, 70% आहेत. मग 70% आरक्षण भोगी समाज असताना आरक्षणचे विरोधक आरक्षणाला संपूर्ण निवडून त्याचे काही पदवीधरांचे प्रश्न मी हाऊसमध्ये इतक्या ताकदीनं मांडल आणि त्याच्यासोबतच त्यांना म्हणाल मी ज्यावेळेस इथे LAQ लावल, ज्यावेळेस मी तर लक्षवेधी लावल, जेव्हा मी ठराव लावल त्यावेळेस मी सांगत या दिवशी माझा ठराव लागतोय, या दिवशी माझी लक्षवेधी लागते. तुम्ही सर्व विधानसभा भवनाला घेराव घाला आणि तुम्ही रस्ते बंद करा मुंबईचे. तुम्ही रस्ते मुंबईचे बंद करा, मी विधान परिषद बंद करतो. असं कसं प्रश्न चाललाय होत? असं कसं प्रश्न चाललाय होत? घरगुती वादातून भाषाने त्याच्या मामाला लाथाबुक्क्यांनी बेधाम मारहाण करून त्याची हत्या केली. पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडल्याचे समोर आले आहे. अतुल धरमदास सहारे वय 58 असे मृतकाचे नाव आहे. पाचपावली पोलीस पुढील तपास करीत आहेत. तक मेरा मामा था, आरोपी मेरा भाई था. दोनों शराब पी के थे. आपस में उनकी झंझटबाजी हो गई. एक मेरे को धक्का मुक्की में इसकी मौत हो गई. कुछ भी नहीं है, और सिर्फ दारू के नशे में एक मेरे को मारने में आ गया है. इसने धक्का वगैरह दे दिया तो उसके सिर पे कुछ गहरी चोट लगने से मौत हो गई. शराबी थे, डेली शराब पीते थे और डेली झगड़ा करते थे. घटना अशी आहे की बारशेनगरमध्ये अतुल धरमदास सहारे वय 58 वर्ष राहतात. त्यांच्याच घरी त्यांचा भाचा विकास गुणवंत साखरे हा वय 32 वर्ष हा सुद्धा राहतो. त्यांचं आपसात पटत नाही, बऱ्याच दिवसाचं भांडण आहे. दिनांक 26/11/2020 ला रात्री 10:30 दरम्यान अतुल सहारे हा कामावर, त्याच्या आधी अतुल सहारे कामावरून घरी आला
आणि दारू पिलेला होता आणि बडबड करत होता. त्याच्या भाच्याला विकासला वाटले की आम्हाला शिव्या करते, मग त्याच्याशी त्याचं भांडण झालं. त्याच्यामुळे अतुलने त्याला शिव्या केली व धक्काबुक्की केली. त्याचा राग मनात धरून विकासने मामाला हाताबुक्याने मारहाण केली. त्यावेळी मामा खाली पडल्यावर त्याच्या तोंडावर छातीवर लाथेने मारहाण केली आणि त्यामुळे तो बेशुद्ध झाला. पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याचा मुलगा राकेश सहारे याला सोबत घेऊन त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केले. फिर्यादी राकेश याने दिलेल्या तक्रारीवरून 302चा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पुढील चौकशी सुरू आहे. सर आरोपी विरुद्ध काही पुढे काही गुन्हे दाखल होते का सर? आरोपी विरुद्ध गुन्हा नाही, गुन्हे दाखल नाही, पण मृतक आहे. मृतकावर गुन्हे दाखल आहे. ज्यावर 5 गुन्हे दाखल आहे. 91, 97, 98, 2002, 2016. त्याच्या भावाच्या मर्डरचा पण गुन्हा दाखल आहे. मिलिंद सारेचा 1998 साली त्यांनी मर्डर केलेला आहे, तो पण गुन्हा दाखल आहे. आजपावली पोलीस ठाण्याअंतर्गत चोरीची घटना पुढे आली आहे, ज्यामध्ये 2 आरोपींनी दुचाकीने जाणाऱ्या एका महिलेला चाकूचा धाक दाखवून त्या महिलेकडून गळ्यातील सोन्याची चेन, हातातील अंगठी हिसकावून घेतली. या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींवर कलम 392 व 34 प्रमाणे गुन्हा देखील दाखल केला. दिनांक 12/11/2020 रोजी फिर्यादी भावना तबाने या ऍक्टिव्ह 2 मोटरसायकल अज्ञात इसमाने त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवून त्यांच्या गळ्यातील चेन व हातातली अंगठी जबरीने चोरून पळून घेऊन गेले होते. सदर गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता यातील ऍक्टिव्हा 2 इसम यांची ओळख करण्यात आली. त्यातील एक इसम हा रमू उर्फ अब्दुल रमजान आणि दुसरा इसम हा रुपेश पांडे, दोन्ही राहणार शांतीनगर. यांनी सदरची घटना करण्याने निष्पन्न झाल्याने यातील रमू उर्फ अब्दुल रहमान यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळून गुन्ह्यातील चोरीस गेलेली चैन, अंगठी आणि त्यांनी गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल ती सुद्धा लकडगंज म्हणून ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी त्यांनी चोरली होती अशी जप्त करण्यात आलेली आहे. यातील रमूचा PCR हा 27 पर्यंत आहे. दुसरा आरोपी रुपेश पांडे याला आम्ही शोधून सदर गुन्ह्यात अटक करत आहोत. सर आरोपी विरुद्ध काही पुढे काही गुन्हे दाखल होते का? सदर आरोपी हा शांतीनगर नगरगंज परिसरातला रेकॉर्डचा गुन्हे करून त्याच्यावर 15 ते 16 गुन्हे आहेत. सगळे गुन्हे हे घरफोडी, चोरी आणि जबरी चोरीचे आहेत. तसेच आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठेही फिरताना आपले गळ्यातील आणि हातातील जे सोन्याचे दागिने असते त्यांचा सामावून वापर करा आणि असे कुठेही संशयित फिरणारे मोटरसायकलवर मुलं टवाळ्या करून मुलं दिसल्यास तात्काळ कंट्रोल रूमशी संपर्क करावा, जेणेकरून त्यांना वीज अटकाव करणे शक्य होईल. यशोधरा पोलीस ठाण्याअंतर्गत सुद्धा एक हत्येची घटना घडून आली आहे. यामध्ये 3 आरोपींनी एका तरुणाला गंभीर मारहाण करून हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव 23 वर्षीय मोहम्मद तहसीन असे आहे. लक्षणीय बाब ही की त्यामध्ये क्राईम ब्रांच पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारावर आरोपींना अटक केली आहे. या घटनेचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्या घटनेमागील कारण एक तात्कालीन कारण होतं. हे जे संशयित आरोपित आहेत हे 3 ट्रिपल सीट त्यांच्या पल्सर गाडीने जात असताना मयत मुलाला चालक आफताबचा धक्का लागला. त्यात तो बोलला असेल अरे आपको दिखता नाही का, आणि त्यांच्यात काही बाचाबाची झाली असेल. त्यात आरोपी हा 3रा मागे बसलेला रज्जा खान हा उतरला. त्याच्याशी त्यांनी गालीगलोच केला आणि त्याचा कमरेला चाकू होता त्या चाकूने त्याच्या छातीखाली त्यांनी घातला आणि ऑन द स्पॉट मोहम्मद तहसीन हा मयत झाला तिथं. आरोपितांनी प्रथम त्या दिवशी 8:30 कोराळी हद्दीत एक पायी जाणाऱ्या माणसाचा मोबाईल त्यांनी हिसकवला त्याच्याकडनं आणि तिथून ते पळाले. ते कामठीला गेले. कामठीला गेल्यानंतर परत त्यातला जो त्यांचा मित्र होता आफताब हा याचं जस्ट लग्न ठरलेलं होतं. म्हणून परत आपण जाऊ तिथं बिर्याणी वगैरे खाऊ आणि एखाद्या वेळेस त्याच्या म्हणजे वाघदत्तवतीला भेटणार वगैरे असावा. परंतु हे कामठी करून पिली नदी मार्गे मोहनपुरात जात असताना हा इन्सिडेंट घडला पुलाजवळ. मयत हा प्लॅस्टिक कारखान्यात कामगार होता. तो त्याचं काम संपून घरी चालला होता. तो यशोधरानगर हद्दीतच राहत होता. त्याचं घरातून जवळ होतं. रस्त्याने जात असताना गाडीचा धक्का लागल्यानंतर साहजिकच माणूस बोलतो की दिखता नाही का किंवा काय झालं असं वगैरे. या किरकोळ गोष्टीतनं यांच्यात बाचाबाची झाली आणि लगेच
रजा खान या आरोपितांनी त्याच्या छातीत चाकू घातला. प्रेस क्लबमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला घेऊन विदर्भवादी उमेदवार नितीन दिलीपराव रोंघे यांनी पत्रकार परिषद घेतली. ॲक्टिव्हिस्ट म्हणून मी लावून धरला होता. विदर्भातील युवकांना नागपूर करार कलम 8, कलम 371(2) आणि राज्यपालांचे डायरेक्टिव्स 5 ऑगस्ट 1995च्या हिशोबाने विदर्भातील युवकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या मिळायला हव्या होत्या. माझी मागणी आहे 12,500 पोलिसांच्या, 3,500 MSCBच्या ज्या आहेत त्याच्यात या सगळ्या कलमांनुसार आधी विदर्भातल्या युवकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि उरलेल्या नोकऱ्या हे मग उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या युवकांना मिळालं पाहिजे. माझं काँग्रेस आणि BJP दोन्हीही उमेदवारांना विचारणं आहे, तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहेत, तुमचं या बाबीला समर्थन आहे की विरोध आहे? हे बघा, ही ग्रॅज्युएटची निवडणूक आहे, या गोष्टींबद्दल चर्चा झालीच पाहिजे. काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांच्या कुठल्या त्या संवाद पत्रिकेत काहीतरी सांगितलं की बुवा मी 15 वर्ष ते RTM नागपूर युनिव्हर्सिटीचे सिनेट सदस्य होते. तर माझा त्यांना एकच प्रश्न आहे की आपण 15 वर्ष सदस्य होतात, मग नागपूर विद्यापीठाचं मानांकन कमीत कमी पहिल्या 150मध्ये तर राहायला पाहिजे होतं. मग त्याच्यासाठी तुम्ही काय केले? यू आर द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. व्हॉट आर युअर एफर्ट्स इन टू इट? त्यांनी अजून एक सांगितलं की ते त्यांच्या शिक्षण संस्थेचा कारभार एक हाती चालवतात. म्हणून माझा त्यांना प्रश्न आहे की तुमचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास नाही आहे का? उद्या जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही तुमच्या शिक्षण संस्थेसारखं प्रत्येक गोष्ट आपल्या मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन नाही करणार आहे का? मी विदर्भातील मतदारांना ही निवडणूक फक्त आणि फक्त विदर्भाच्या प्रश्नावरच लढतो आहे. या भागात कमीत कमी 25,000 रुपये महिना देणारे 1,00,000 नोकऱ्या मला निर्माण करायचं माझं स्वप्न आहे. त्याचं ब्लूप्रिंट मी माझ्या वेबसाईटवर टाकलं आहे. लोकांच्या हिट्स येत आहेत, लोक बघत आहेत. आणि माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की एकदा एका विदर्भवाद्याला जो अपक्ष याच्यासाठी लढतो आहे की उद्या जर मी एखाद्या पक्षाच्या बाजूला राहिलो असतो ना तर मला त्या पक्षाची लाईन टो करावी लागली असती. मला त्या मोठ्या सदनात जाऊन भांडायचं आहे, अतिरिक्त दुसरं काम नाही आहे. मला विदर्भातलं पलायन रोखायचं आहे, मला विदर्भातल्या महिलांसाठी काम करायचं आहे, मला या भागात उद्योग आणायचे आहे. काल परवा माझे विरोधी उमेदवार भंडाऱ्याला गेले होते, तिथे त्यांनी अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा मांडला. अरे अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा मांडला, त्या भंडाऱ्यामध्ये अशोक लॅलँडचा कारखाना आहे, 14 युनिट सँक्शन्ड आहे, फक्त 4 युनिट चालू आहे. तिथं BHELनी मला वाटते 5-5.5 हजार एकर काहीतरी, म्हणजे आय मे बी रॉंग, एवढी जमीन घेऊन ठेवली आहे. त्या जमिनीला फक्त कंपाऊंड वॉल करून ठेवला आहे. इतके दिवस आपले लोकप्रतिनिधी करत काय? मी काही खूप मोठं काही मी तुम्हाला चंद्रसूर्य आणून नाही देणार आहे, पण त्या अशोक लेलँडचं जेही मालक असतील त्यांच्याकडे जाणे, तुमच्या काय अडचणी आम्हाला सांगा, तुमच्या 14 पैकी 14 युनिट चालू करा, त्याच्यासाठी काही मदत लागत असेल तर सांगा. आणि हो, माझी एकच मागणी राहील, तुम्ही हे 14 युनिट सुरू केल्यावरती 85% पोरं तुम्हाला भंडारा गोंदियातले घेतले पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला आता नाणारमध्ये प्रकल्प नको. माझं मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्यांच्याकडे निवेदन राहील की साहेब तुम्हाला इथे नाणारमध्ये नको ना, कोकणातली जमीन खराब होते, आम्हाला इथे घेऊन जा. गोंदियाजवळ प्रचंड प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. 81 गोंदियाला येणारी रिफायनरी 2 लाख जॉब जनरेट करते. साहेब हवं काय आहे? आपल्या इथल्या लोकांना नुसता विदर्भाचा मुद्दा विकासासाठी करायचा. माझ्याकडे विदर्भाच्या विकासाचं ब्लूप्रिंट तयार आहे आणि मी माझ्या वेबसाईटवर टाकलं आहे. काही नाही, मी एक अजून सांगून आलो, मी परत सांगतो की इथे चंद्रसूर्य नाही आणून देणार आहे. पण हो, आणि तिसरी गोष्ट, तुमच्यासाठी मी सदैव उपलब्ध आहे. मला काही कुठल्या पार्टीच्या मोर्चात नाही जावं लागत, ना कुठल्या याच्यात नाही जावं लागणार. मी तुमचा एक उमेदवार आहे. आणि हो, मी कॅमेऱ्यावर ऑन रेकॉर्ड सांगतो आहे, याबाबत माझ्याकडे आमदार डॉक्टर BT देशमुखांचा आदर्श आहे. माफ करा, आमदार प्राध्यापक BT देशमुख अमरावतीचे, त्यांचा आदर्श आहे. BT सर 5 टर्म अमरावतीचे आमदार होते, ग्रॅज्युएट्समधून होते आणि त्यांनी आणि मामा किंमतकरांनी विदर्भातले खूप प्रश्न मार्गी लावले. मला काही व्हायचं आयुष्यात तर मी त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करेल, किंवा मामा किंमतकरांसारखं तर मला व्हायचंच आहे. तर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांकरिता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7.